आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी अंडा पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचा कांदा असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। आणि आपण काय करूया माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आपण अंडे मी शिजवून साल काढून घेतलेले आहेत, हे खिसून घेऊया। 4 अंडे बघा मी खिसून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण मी कुटून घेतलेला आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, धने जिरे पावडर 1 चमचा, थोडासा एकदम मी अर्धा चमचाला बी कमी असा चाट मसाला टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचाला कमी असा मी गरम मसाला टाकलेला आहे। त्यात टाकणार आहे कलरवाली आणि तिखटवाली छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, ही कोथिंबीर टाकणार आहे। थोडीशी मी जास्तच घेतलेली आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे, एकजीव झालं पाहिजे। गोळा घेतलेला आहे बघा आणि त्याची वाटी करून घेतलेली आहे। थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि असं भरून घ्यायचं, असं दाबून दाबून भरून घ्यायचं चांगलं मस्त। बघा दाबून दाबून मी भरून घेतलेलं आहे। थोडंसं वाटलं तर ह्याच्यावर पिठाचा हात लावायचा, हे बघा असं वरती। हे काढलं तरी चालेल किंवा हे असंच जरी दुमतलं तरी चालेल। आणि आता लाटायला घेऊया। खाली असं पीठ घ्यायचं, थोडंसं मस्त असं लाटून घेतलेलं, अजून लाटला तरी पण चालू शकते। तवा ठेवलाय बघा मी लोखंडाचा गरम करायला। आता ह्याच्यावर आपण टाकून घेऊया। तर गॅस करणार आहे मी मीडियम। आता हे मी तेल लावलेलं आहे, तुम्ही बटर लावून जरी भाजून मुलांना टिफिनला दिलं तरी पण चालू शकते। आपण आता भाजून घेऊया। 1 मिनिट झालेलं आहे बघा, आपण आता पलटी करून घेऊया। बघा मस्त भाजलेला आहे, मस्त बघा भाजून झालेला आहे। असा वरून असा थोडासा असा कडक झाला का नाही तर खूप मस्त लागतं बरं का।